पिंपरी चिंचवड शहर में अन्न धान्य पूर्ति विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए गैस सिलेंडर का बड़ा स्टॉक जब्त किया है। कासरवाड़ी में 2 टेम्पो से 57 भरे हुए और 207 खाली भारत गैस सिलेंडर जब्त किए गए हैं। मिली जानकारी के मुताबिक अन्न धान्य पूर्ति विभाग की एक टीम ने शक के आधार पर कासरवाड़ी में छापा मारा। इस दौरान 2 टेम्पो में बड़ी संख्या में गैस सिलेंडर मिले। साथ ही टेम्पो के साइड में गैस सील भी मिली, जिससे शक है कि इस जगह पर घरेलू गैस सिलेंडर से कमर्शियल गैस की गैर कानूनी रिफिलिंग की जा रही थी। इस बीच जब्त किए गए सिलेंडर और टेम्पो को अपने कब्जे में ले लिया गया है और अन्न धान्य पूर्ति विभाग इस मामले में आगे की जांच कर रहा है। अन्न धान्य पूर्ति विभाग के सर्कल ऑफिसर विजय कुमार श्रीसागर ने बताया कि संबंधित लोगों से पूछताछ की जा रही है और नियमों का उल्लंघन पाए जाने पर आगे की कानूनी कार्यवाही की जाएगी। आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची आदेशानुसार या पिंपरी चिंचवड शहरासाठी आपण पथक पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली पथक नेमणूक केली आहे आणि ह्या पथकाला नागरिकांच्या तक्रारी आल्या, त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज या गॅस एजन्सीला भेट दिली असता त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या। त्यानंतर त्यांचं गोडाऊन या ठिकाणी तपासले गेलं असता ह्या ठिकाणी विनापरवाना त्यांनी साठा केल्याचं आढळून आलेलं आहे। त्याच्यामध्ये काही 57 गॅसेसच्या टाक्या ज्या आहेत त्या भरलेल्या अवस्थेत आहेत, काही रिकाम्या अवस्थेत आहेत। मानवी जीवितास धोका होईल अशा ठिकाणी साठा इथं केलेला आढळून येतोय। त्याप्रमाणे पुरवठा विभागाच्या तर्फे यांच्यावर आता कारवाई करणं सुरू आहे। ज्या नियमानुसार अत्यावश्यक सुरक्षा कायदा ह्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल। भारत गॅसच्या ह्या कंपनीच्या टाक्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पिंपळे गॅस एजन्सी कासरवाडी इथल्या ह्या टाक्या आहेत। कमर्शियल नाही, हे घरगुती वापराच्या टाक्या आहेत। हे ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या पूर्ण बऱ्याच वर्षापासून बंद पडलेल्या अवस्थेत आहेत, म्हणजे हे साठा करण्यासाठी वापरलेला त्यांनी हे गोडाऊन आहे। तर ह्याची सगळं आताच कार्यवाही चालू आहे। सखोल चौकशी अंती त्याच्यात निष्कर्ष बाहेर निघेल। अनाधिकृतरित्या ह्या ठिकाणी साठा केलेला आहे। पुढची कारवाई काय असणार? ह्याच्यामध्ये अत्यावश्यक सुरक्षा कायद्यानुसार ह्याच्यावरती हे सगळा ताब्यात घेतला जाईल, ह्याला सील केलं जाईल आणि ह्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल। ब्युरो रिपोर्ट, V-न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।